Hello, Namaskar. I am Subha, and for the next 30 days, I am going to be English companion. I am going to teach you English and help you speak in English fluently. Before you get ahead, let me career over myself. I am a part of the UDAN program and we are UDAN program ceremony mission to empower individual and students like you to get ahead in the life and do something big in the life. उडान प्रोग्रामतर्फे आम्ही तुमच्यासाठी इंग्लिश बेसिक कोर्स सुरू करीत आहोत. उडान प्रोग्रामचं एकच ध्येय आहे. या कोर्सचं देखील एकच ध्येय आहे. आम्हाला तुम्हाला इतकं सक्षम बनवायचं आहे की तुम्ही तुमच्या यशाकडे, तुमच्या अकल्पित सर्वोच्च यशाकडे वाटचाल करू शकाल आणि त्यामध्ये आमची जी मदत लागेल ती करण्यासाठी आम्ही रेडी आहोत. आपण या कोर्समध्ये सगळे एकत्र यासाठीच आलो आहोत. ती कोणतीही स्किल असो, ती कोणतीही भाषा असो, इंग्लिश स्पीकिंगची असो, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटची असो किंवा फायनान्शियल लिटरेचरची असो, अशी कोणतीही स्किल नाही आहे जी तुम्हाला तुमच्या यशापासून रोखू शकते. आणि म्हणूनच आपण या कोर्समध्ये या इंग्लिश बेसिक कोर्सने सुरुवात करीत आहोत आणि आम्ही आशा करतो की बाय द एंड ऑफ द 30 डेज आपण सर्वजणे फ्लुएंटली बोलू शकू. उडान प्रोग्रामच्या या प्लॅटफॉर्मवर आम्ही प्रयत्न करू शकतो की अशा व्यक्तिमत्वांना, म्हणजे महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारतभरच्या अशा व्यक्तिमत्वांना आपण बोलावू शकतो, इन्व्हाइट करू शकतो, त्यांची जीवनगाथा सांगण्यासाठी. त्यांच्या अनुभवातून आपल्या युवा पिढीला काहीतरी शिकता येईल. अनेक अशा कहाण्या आल्या आहेत ज्यामध्ये यशस्वी व्यक्तिमत्वांनी त्यांची खडतर प्रवासातून अकल्पित यशाकडे झेप घेण्याची जी कहाणी आहे ती आपल्याबरोबर शेअर केली आणि आपल्याला पटवून दिले की इच्छाशक्ती प्रबळ असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाहीये. जी तुमच्यासारखी लोक आम्हाला सांगत होती, कोण सांगत होती आम्हाला सुद्धा इंग्लिश शिकायचं आहे किंवा आम्हाला सुद्धा यांच्यासारखं आमची पर्सनॅलिटी डेव्हलप करायची आहे, हे सर्व प्रश्न तर होतेच, पण या सर्व प्रश्नांचं उत्तर समाधानकारक असे कुठेच नव्हते. आणि म्हणूनच हा कोर्स सुरू केला आहे. हा कोर्स तुमचा आहे, हा कोर्स माझा आहे, हा कोर्स त्या सर्वांचा आहे ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे, ज्यांना पुढे जाण्याची एक तीव्र इच्छा आहे आणि त्यांना त्यांचा गोल क्लिअरली दिसत आहे आणि त्यांना त्यांचा गोल अचीव करायचा आहे. आणि म्हणूनच आपण या इंग्लिश बेसिक कोर्सला सुरुवात करीत आहोत. या इंग्लिश बेसिक कोर्सबद्दल सांगायचं झालं तर आपल्या 30 दिवसांच्या कोर्समध्ये आपण काय काय शिकणार आहोत याची एक समरी तुम्हाला सांगते. हा कोर्स 30 सेशनचा आहे. यामध्ये 3 दिवसांनी तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल. त्या व्हिडिओमध्ये इंग्लिश सब्जेक्टचा किंवा स्पोकन इंग्लिशचा एक टॉपिक कव्हर केला असेल. त्याच्याबद्दल पूर्ण माहिती त्या व्हिडिओत दिली असेलच. त्या व्हिडिओमध्ये अनेक कॉन्सेप्ट आम्ही समजवणार आहोत. त्या कॉन्सेप्टचे स्टिक आहेत ते समजवणार आणि त्याचबरोबर आम्ही काही प्रॅक्टिससाठी तुम्हाला काही मटेरियल देऊ. आणि मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, या कोर्सचा एक मोठा भाग आहे तुमची प्रॅक्टिस. तुमच्या प्रॅक्टिसवर निर्भर करतं की तुम्ही या कोर्सचा किती उपयोग करू शकाल आणि हा कोर्स तुमच्यासाठी किती बेनिफिशियल होऊ शकेल. मला एक सांगा, आपण जेव्हा मराठीत बोलतो तेव्हा किती फ्लुएंटली बोलू शकतो, पण इंग्लिशमध्ये बोलताना आपण का घाबरतो? याचं एकच कारण आहे, इंग्लिशची आपल्याला प्रॅक्टिस नाही आहे आणि मराठीची आपल्याला बालपणापासूनच प्रॅक्टिस आहे, कारण ती आपली मायबोली आहे, राईट?
फक्त प्रॅक्टिस हाच एक फरक आहे तुमच्या मराठी भाषेमधल्या फ्लुएन्सीमध्ये आणि इंग्लिश भाषेच्या भीतीमध्ये. जर तुम्हाला इंग्लिश भाषेची भीती काढून त्यामध्ये सुद्धा फ्लुएंट व्हायचं आहे तर सर्वात आधी आम्ही दिलेल्या प्रत्येक लेसननंतर तुम्ही त्या लेसनमध्ये जे शिकलात त्याच्याशी रिलेटेड जे प्रॅक्टिसेस शेअर केले आहेत ते प्रॅक्टिस करावीत आणि सोबत आपली पर्सनल प्रॅक्टिस करत राहावी. इट विल बी व्हेरी बेनिफिशियल फॉर यू. तुमची प्रामाणिक प्रॅक्टिस तुम्ही केलीत तर नक्की डे बाय डे इंग्लिश प्रॅक्टिस कशी इम्प्रूव्ह होते हे तुम्हाला स्वतःला ऑब्झर्व करता येईल. याबरोबरच तुम्हाला काही नोट्स आणि वर्कशीट्स दिल्या जातील. काही रीडिंग प्रॅक्टिस असतील, काही लर्निंग प्रॅक्टिस असतील, पण तुमची पर्सनल प्रॅक्टिस करण्याची तयारी असणे खूप गरजेचे आहे. आपल्या 30 दिवसांचा कोर्स आहे. या 30 दिवसात आपण काय काय शिकणार आहोत याबद्दल तुम्हाला सांगते. आपण फंडामेंटल शिकणार आहोत. आता फंडामेंटल म्हणजे काय, तर त्या इंग्लिशचे बेसिक आपण शिकणार आहोत. इंग्लिश भाषा काय आहे, ती कशी बोलायची असते, कशी लिहायची असते, ग्रामर रूल्स काय आहेत हे आपण शिकणार आहोत. दर दिवशी कोणत्या पद्धतीने कोणत्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली जाणार आहे. तुम्हाला दर दिवशी एक व्हिडिओ मिळणार आहे जो असणार लेसन व्हिडिओ. हा वेगवेगळ्या टॉपिकवर असणार आहे. टॉपिकचा सिलेबस तुम्हाला शेअर केला जाईल. तर प्रत्येक दिवशी एक लेसनचा व्हिडिओ मिळाला तर त्या लेसनच्या व्हिडिओबद्दल तुम्हाला किती कळलं आहे, किती उमगलं आहे आणि ते तुम्ही इम्प्लिमेंट करू शकता का याची टेस्ट म्हणून एक लेसन प्रॅक्टिस दिली जाते. आणि जेणेकरून तुम्हाला स्वतःसाठीच हे कळेल की तुम्हाला हा टॉपिक कितीच कळला आहे. त्यासाठी सेकंड प्रॅक्टिस असणार आहे ती रीडिंगची प्रॅक्टिस. त्यानंतर व्होकॅब्युलरी प्रॅक्टिस करण्यासाठी व्होकॅब्युलरी बिल्डिंग करण्यासाठी काही तुम्हाला शब्द दिले जातील. तर व्होकॅब्युलरी बिल्डिंग म्हणजे काय, तर मराठीत वेगवेगळ्या आपल्या भावना आहेत त्या व्यक्त करू शकतो, पण इंग्लिशमध्ये तेच शब्द आपल्याकडे नसतात आणि अनेकदा आपण कंबल करून जातो किंवा तेथे कोणता शब्द यूज करावा हे काही समजत नाही. यासाठी प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आम्ही ते व्होकॅब्युलरी बिल्डिंग प्रॅक्टिस घेत आहोत. ही तुमची प्रॅक्टिस डे 1 पासूनच सुरू होणार आहे आणि यासोबतच तुम्हाला नोट्स आणि वर्कशीट मिळतील. आता वर्कशीट म्हणजे काय ते समजून घेऊयात. तुम्हाला लहानपणी शाळेत आठवतच असेल, वर्कशीट मिळायच्या, त्यामुळे तुम्हाला त्या दिवशी काय शिकवलं आहे ते समजायचे आणि त्या रिलेटेड काही प्रश्न असायचे, ते तुम्हाला पूर्ण करायचे असायचे. तर ते तुम्ही स्वतःसाठी करायचे आणि आम्ही त्यावर डिझाईन करतो की तुम्हाला किती उमगलं आहे, किती समजलं आहे. वर्कशीट तुम्ही कधीही सॉल्व करू शकता. आणि पुढे आहे नोट्स. नोट्स म्हणजे काय, तर नोट्स म्हटले की तुम्हाला अगदी कसं तरी म्हणजे कंटाळवाणं वाटत असेल, आता यांच्या नोट्स पण करायचा का, पण तो पण प्रश्न आम्ही सॉल्व केला आहे. नोट्स आम्ही स्वतः तुम्हाला देऊच. त्या नोट्समध्ये जे समराईज केले आहे ते तुम्हाला समजून घ्यायचं आहे. आणि म्हणून सर्वात आधी लेसन व्हिडिओ मिळेल, त्याची लेसन प्रॅक्टिस असणार आहे, त्यासोबत तुमची रीडिंग प्रॅक्टिस असणार आहे आणि व्होकॅब्युलरी प्रॅक्टिस असणार आहे. तुम्हाला वर्कशीट दिल्या जातील व नोट्स दिल्या जातील. या सर्व मटेरियलने आय एम शुअर बाय द एंड ऑफ द 30 days जर तुम्ही प्रॅक्टिस करीत असाल तर तुम्ही नक्कीच फ्लुएंटली बोलू शकाल. Thank you. Next class tomorrow.